राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी आलेली आहे। कारण येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे दर कोसळणार आहेत। कारण कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली आहे आणि त्या बैठकीमधून काल सोन्याच्या बाबतीत सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। इतिहासामधील सर्वात मोठी विक्रमी घसरण यावर्षी पाहायला सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत 1 जानेवारी 2026 पासून चांदीच्या भावामध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही कधीपासून सोनं चांदी खरेदी करायची आहे त्याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। एकंदरीत 1 जानेवारी 2026 पासून 24 कॅरेट सोन्याचा भाव काय असणार, 22 कॅरेट सोन्याचा भाव काय असणार, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव काय असणार, तर या सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत, चांदीचे भाव कशामुळे घसरणार आहेत, तर याची एकंदर संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। कारण आता लग्न सराई सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवरती जर तुम्ही अगोदरच सोनं खरेदी करून ठेवलं तर तुमचा फायदा होणार की तोटा होणार आहे। आणि 1 जानेवारी 2026 पासून सोन्याच्या बाजारामध्ये काय उलथापालथ होणार आहे, एकंदरीत 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहेत, चांदीचा भाव 1 जानेवारी 2026 पासून किती हजार रुपयांनी घसरणार आहे याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। त्यामुळे सोनं चांदी खरेदी करण्याच्या तयारीत असाल, विचार करत असाल तर हा व्हिडिओ त्याच्या अगोदर पाहायचा आहे। आणि ज्या ग्राहकांना वाटत असेल की सोन्या चांदीचे भाव घसरल्यामुळे आपला तोटा होईल आणि त्यांच्या मनामध्ये मोडीचा विचार येत असेल तर हा विचार येत असेल तरी पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। कारण ज्यांच्याकडे जुनं सोनं असेल त्यांच्या मनामध्ये सध्याच्या स्थितीला धाकधूक होत असेल, त्यांच्या मनामध्ये चिंता लागलेली असेल, काळजी लागलेली असेल की सोन्याचा बाजार पडल्यानंतर आपला तोटा होईल, त्या हिशोबाने आपण आता सोनं मोडं करावं, आताच आपण सोनं विकून टाकावं। जर तुमच्या मनामध्ये हा विचार येत असेल की आपण सोनं विकलेलं बरं तरी पण तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे। आणि ज्यांना वाटत असेल की आपण आता सोनं खरेदी करावं तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तुम्हाला अगदी योग्य निर्णय या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तुम्हाला या ठिकाणी आर्थिक सल्लागारांचा सल्ला, अनुभवी सराफांचा सल्ला, वर्षानुवर्ष व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा सल्ला या ठिकाणी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये, अगदी मोफत या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। 100% तुमच्या पैशांची बचत होणार आहे, तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं सुद्धा मिळणार आहे। परंतु ग्राहकांना सोन्या चांदीचे भाव 1 जानेवारी 2026 पासून म्हणजे नवीन वर्षाचे 1 तारखेपासून कशामुळे घसरणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील। तुमच्या मनामध्ये जेवढे पण काही संभ्रम असतील तेवढे सर्व संभ्रम दूर सुद्धा होणार आहे। तर बघा ग्राहकांना ग्राहकांना वर्षानुवर्ष सोन्या चांदीचे भाव वाढत आलेले आहेत, तुम्ही सुद्धा पाहिलेले असेल। या ठिकाणी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावरती, लक्ष्मी पूजनाच्या शुभ मुहूर्तावरती सोन्याने 1,35,000 रुपयांचा आकडा पूर्ण केलेला होता। त्याच पद्धतीने चांदीने सुद्धा 1,85,000 रुपयांचा आकडा पूर्ण केलेला होता। परंतु 1 जानेवारी 2026 पासून सोन्याचे दर कशामुळे कोसळणार आहेत, चांदीचे दर कशामुळे कोसळणार आहेत त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे। बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये वारंवार मंत्रिमंडळाच्या बैठका पार पडत आहेत। कारण सोन्याच्या बाबतीत असा एक निर्णय घेण्यात आलेला आहे, त्या निर्णयामुळे सोन्याचे भाव कवडीमोल होणार आहेत। ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे ते आता डोक्याला हात लावून बसणार आहेत। परंतु जे ग्राहकांना आता नवीन सोनं खरेदी करायचं असेल, ज्या ग्राहकांनी आतापर्यंत वाट पाहिलेली असेल तर ते 100% आनंदाने नाचणार आहेत। त्यांच्या मनामध्ये 100% या ठिकाणी खुशीचं वातावरण सुद्धा निर्माण होणार आहे। परंतु ज्यांनी मागच्या 2 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल, लक्ष्मी पूजनाला सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल किंवा वर्षानुवर्ष जुनं सोनं असेल तर ते आता 100% डोक्याला हात लावून बसणार आहे। परंतु ज्या ग्राहकांचं स्वप्न अजून पूर्ण
झालेला नव्हता त्या ग्राहकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे, कारण या ठिकाणी तशा प्रकारे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत। बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मागच्या एका महिन्याच्या तुलनेमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाचे 1 तारखेपासून नवीन वर्षाला सुरुवात होताच सोन्याच्या बाजारामध्ये मोठा भूकंप होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, परंतु याचे पुरावे सुद्धा देण्यात आलेले आहे। म्हणजेच फक्त सोन्याचे भाव घसरणार अशा बातम्या आलेल्या नाहीत, तर हे सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत, सोन्याच्या बाजारामध्ये कशामुळे घसरण होणार आहे, तर याची पुराव्यासहित माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तुम्हाला ते पुरावे सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ग्राहकांना या ठिकाणी तुमच्या पैशांची बचत होईल। जर तुम्ही आता घाई केली तर तुम्ही परत डोक्याला हात लावून बसणार आहात, कारण ज्यांनी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची घाई केलेली होते, दिवाळीला सोनं खरेदी करण्याची घाई केलेली होते, ते आता सर्व ग्राहक डोक्याला हात लावून बसलेले आहेत। परंतु या ठिकाणी ज्यांनी त्यावेळेस संयम ठेवला, त्यावेळेस शांत राहिले, तर ते आता मालामाल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यांना तेवढ्याच पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळत असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल, मुलीचं लग्न असेल, लग्न कार्यामध्ये मुलीला सोनं द्यायचं असेल, किंवा तुम्हाला नातेवाईकांना भेटवस्तू म्हणून सोनं द्यायचं असेल, किंवा तुमचं अजून सोनं खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण झालेलं नसेल, तर ते स्वप्न आता या ठिकाणी 100% पूर्ण होणार आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्यापर्यंत सोन्याचे भाव या ठिकाणी येणार आहेत। बघा येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून एकंदरीत सोन्याचे भाव काय असतील, सोन्याच्या बाजारामध्ये किती आज रुपयांची घसरण पाहायला मिळेल, सर्वसामान्यांच्या खिशाला हे सोनं कशा पद्धतीने परवडणार आहे, येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचे भाव काय असतील, एकंदरीत संपूर्ण सविस्तर रिपोर्ट या ठिकाणी आलेला आहे। एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे ग्राहकांना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, अन्यथा तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे जुनं सोनं असेल, वर्षानुवर्ष खानदानी सोनं असेल, तर त्या ग्राहकांनी काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। जर तुमच्या मनामध्ये वारंवार सोनं मोडायचा विचार येत असेल, तर सोनं मोडल्यानंतर फायदा होईल की तुम्हाला पश्चाताप होईल की तुमचा तोटा होणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ग्राहकांना सोनं जरी सुरक्षित असलं, तर काही वेळेस सरकारच्या माध्यमातून असे काही निर्णय घेतले जातात, त्यावेळेस आपल्याला वाटतं की हे सोनं सुद्धा सुरक्षित नाही। जरी आपण म्हणतो की सेफ हेवन, या ठिकाणी सोन्यामधील गुंतवणूक आपण म्हणतो सेफ हेवन आहे, परंतु ही सेफ हेवनची गुंतवणूक काही वेळेस आपल्यासाठी डेंजर बनत असते। म्हणजेच ग्राहकांना या ठिकाणी कोणताही धातू किंवा सोनं असेल, चांदी असेल, जरी सुरक्षित वाटली असली तरी पण ती योग्य वेळावरती नियंत्रणात नाही आणली तर या ठिकाणी आपला तोटा होण्याची दाट शक्यता सुद्धा असते। ज्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी 2016 ते 2013च्या अगोदर या ठिकाणी नोटबंदी केलेली होती। 2016 मध्ये जी नोटबंदी केलेली होती त्याचा परिणाम राज्यातील आणि देशातील सर्वसामान्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भोगावा लागलेला होता। त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून सोन्यावरती असा काही निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे सोन्याचे भाव कवडीमोल होणार आहे। ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे ते आता सोनं या ठिकाणी विकण्यासाठी गर्दी करणार आहेत। सकाळपासून ही बातमी आल्यापासून भरपूर ग्राहकांनी सोनं मोडीत काढायसाठी गर्दी केल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळत आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुमच्या मनामध्ये सोनं मोडीत काढायचा विचार करत असाल किंवा येत असेल तर त्याच्या अगोदर व्हिडिओ पाहायचा आहे, अन्यथा जर तुम्ही सोनं मोडलं तर या ठिकाणी तुमचा तोटा होऊ शकतो का, तुमचा पश्चाताप होऊ शकतो का, या ठिकाणी तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकता का, याची माहिती सुद्धा देतच आहे। तर बघा ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत त्याची जी प्रमुख कारणे समोर आलेले आहेत, तर ते प्रमुख कारणे समोर सांगतो। या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव काय असेल, 1 जानेवारी 2026 पासून 1 किलो चांदीचा भाव काय असेल याची सुद्धा माहिती आलेली आहे, ती माहिती सुद्धा देऊन टाकतो। आता बघा ग्राहकांना या ठिकाणी 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये या ठिकाणी किती आज रुपयांची घसरण होईल। बघा मागच्या काही महिन्यांपासून सोन्या चांदीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत होती, परंतु मागच्या एका महिन्यापासून सोन्या चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। आता ही सोन्यामध्ये घसरण का होत आहे त्याची कारणे अगोदर सांगतो आणि या
ठिकाणी 1 जानेवारीपासून तुम्हाला किती हजार रुपयांना किती तोळं सोनं मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तर बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला ओडिशा राज्यांमध्ये अगोदर 3 सोन्यांच्या खाणी सापडलेल्या होत्या, आता 10 सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत। या 10 सोन्यांच्या खाणीमध्ये सरासरी 10 लाख तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं सापडलेलं आहे। म्हणजे सध्याच्या स्थितीला बाजारामध्ये जास्त प्रमाणामध्ये सोनं झालेलं आहे आणि ग्राहकांची संख्या कमी झालेली आहे, कारण ज्यांना सोनं खरेदी करायचं होतं त्यांनी दिवाळीच्या अगोदर जास्त पैशामध्ये खरेदी केलेलं आहे, परंतु ज्यांनी संयम ठेवलेला आहे तर ते आता 100% मालामाल होत आहेत, कारण त्यांना आता कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळायला सुरुवात या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। बघा ग्राहकांना सोन्या चांदीचे दर या ठिकाणी कोसळत आहेत। एकंदरीत सोन्याचे दर किती हजार रुपयांनी कोसळत आहेत, चांदीचे दर किती हजार रुपयांनी कोसळत आहेत याचीच माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना ही माहिती तुम्ही काळजीपूर्वक पाहायची आहे। ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही। तर बघा ग्राहकांना 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये एकंदरीत किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे, चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे त्याची माहिती देणार आहे। परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सोन्या चांदीच्या बाबतीत कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे, त्या निर्णयामुळे या ठिकाणी सोन्याच्या बाजारामध्ये उलथपालथ होणार आहे। सोन्याचं मार्केट कशामुळे कोसळणार आहे, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे, याचा परिणाम या सोन्याच्या भावावरती कसा होणार आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। आता बघा ग्राहकांना आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प साहेब तर यांच्यामध्ये या ठिकाणी व्यापार युद्ध सुरू होता। तर या व्यापार युद्धामुळे भारतामध्ये सोन्याची आयात होत नव्हती, सोन्याची निर्यात सुद्धा होत नव्हती। म्हणजेच या ठिकाणी पाहायला गेलं तर ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यांच्या खाणी आहेत आणि आपल्या ओडिशा राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोन्यांच्या खाणी सापडलेल्या आहेत। तर या खाणींमुळे काय झालेलं आहे की सध्याच्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये या खाणींमधून सोनं काढण्याचं काम सुरू आहे आणि हे सोनं थेट बाजारांमध्ये या ठिकाणी मळवण्यासाठी घडवण्यासाठी येत आहे आणि या सोन्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने सुद्धा तयार होत आहेत आणि हे दागिने आता कमी किमतींमध्ये सुद्धा विकले जात आहेत। म्हणजेच ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस सोन्याचा तुटवडा असतो त्यावेळेस सोन्यांच्या किमती गगनाला भिडत असतात, परंतु ज्यावेळेस बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोनं येत असतात त्यावेळेस सोन्याचे भाव कवडीमोल सुद्धा होत असतील। बघा ग्राहकांना जर तुम्ही अंदाज बघितला तर मागच्या 10 वर्षांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळत होते। मागच्या 10 वर्षांमध्ये 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम या ठिकाणी 1 तोळा सोन्याचा भाव सरासरी 46 ते 50 हजार रुपयांच्या दरम्यान होता आणि आता जर मागच्या काही महिन्यांपूर्वीचा जो भाव होता तर तो भाव बघायला गेला तर 1,35,000 रुपयांच्या पुढे गेलेला होता। म्हणजे सोन्याने सरासरी दुप्पट ते तिप्पट या ठिकाणी भाव गाठलेला होता, परंतु सोनं 1,35,000 रुपयांची बारारी घेत होता। 1,35,000 रुपयांची बारारी घेणारं सोनं या ठिकाणी 1 जानेवारी 2026 म्हणजेच नवीन वर्षाच्या नवीन सुरुवातीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घसरणार आहे, सोन्याचे भाव कोसळणार आहे। आता बघा ग्राहकांना 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट तर या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये एकंदरीत किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहेत, अजून किती हजार रुपयांची घसरण होईल याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तोटा सुद्धा होऊ शकतो। जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुम्ही सुद्धा तुमचा निर्णय घ्यायचा आहे। तर बघा ग्राहकांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून राज्यातील आणि संपूर्ण भारत देशामधील सर्व सोने खरेदी करण्याचा विचार करत असणाऱ्या सर्व ग्राहकांना या ठिकाणी दिलासा देण्यात आलेला आहे। दिलासा देणारी बातमी सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा ग्राहकांना जरी सोन्याने 1,35,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता तरी पण या ठिकाणी सोनं आता घसरायला सुरुवात झालेली आहे। सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बघा सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोन्याच्या भावामध्ये सुद्धा तेजी पाहायला मिळत होते, सोन्याचे भाव सुद्धा वाढत होते, परंतु ग्राहकांना या ठिकाणी मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्यामध्ये असे एक निर्णय घेण्यात आलेला आहे। त्या निर्णयामुळे
1 जानेवारीपासून सोन्याचे भाव घसरणार आहे. तर तो निर्णय कोणता आहे त्याची माहिती देत आहे आणि जे पुरावे सादर करण्यात आलेले आहेत ते पुरावे ग्राहकांना तुम्हाला सुद्धा दाखवत आहे. आता बघा ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यांच्याकडे जुनं सोनं असेल तर त्यांनी सोनं मोडायचं की नाही, तर त्यांना स्पष्टपणे सांगत आहे की तुमच्याकडे जुनं सोनं असेल तर ते तसेच राखून ठेवायचे आहेत. जर तुम्ही सोनं मोडायचा विचार करत असाल तर हा निर्णय चुकीचा ठरू शकतो, कारण सोनं हे एक सुरक्षित असतं. वर्षात कधी पण सोन्याचे भाव वाढू शकतात. बघा शक्यता जास्तीत जास्त वाढण्याची शक्यता असते आणि जास्तीत जास्त शक्यता ही कमी शक्यता जी असते तर ती सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता असते, परंतु जास्तीत जास्त भाव वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सोनं असेल तर या ठिकाणी ते सोनं मोडू नका, ते सोनं तशाच पद्धतीने राखून सुद्धा ठेवायचं आहे. आता बघा ग्राहकांना ज्यांच्याकडे सोनं होतं त्यांना माहिती दिलेली आहे, परंतु ज्यांच्याकडे सोनं नसेल, ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल त्यांनी काय करायचं आहे. तर बघा ग्राहकांना ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल, ज्यांचा सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर त्या ग्राहकांनी आज जरी सोनं खरेदी केलं तरी पण फायदा होणार आहे. बघा ग्राहकांना सोन्याचे भाव कधी घसरतात तर कधी वाढत असतात, याचा परफेक्ट अंदाज कोणालाही लावता येत नसतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घेऊ शकता आणि त्यांच्या सल्ल्यानुसार सोनं खरेदी करू शकता, कारण त्यांना अनुभव असतो. आर्थिक सल्लागार 100% योग्य सल्ला देत असतात, त्यामुळे त्यांचा सल्ला घ्या. आणि आम्ही हा व्हिडिओ एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे. सोन्याच्या भावामध्ये सध्याच्या स्थितीला घसरण झालेली आहे, 10,000 रुपयांपर्यंत घसरण पाहायला मिळत आहे.